नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणारे जे सगळे पात्र निराधार बांधव आहेत. मग यामध्ये लाभ घेणारे दिव्यांग लाभार्थी येतात, ज्येष्ठ नागरिक, आजारी व्यक्ती, श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी, त्याचबरोबर विधवा महिला. या सगळ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट म्हणजेच निराधार योजनेचा मे महिन्यासाठीचा जो हप्ता आहे हा कधीपर्यंत वितरित होणार आहे. तर याबाबत आपण पुन्हा एकदा शासकीय अधिकाऱ्यांशी चौकशी केली आणि त्यांच्या अंतर्गतची महत्त्वाची माहिती, तारखेबाबतची, वितरणाच्या तारखेबाबतची जी महत्त्वाची अपडेट आजच्या दिवशी आपल्याकडे प्राप्त झाली आहे. आजचा दिवस शनिवार महत्त्वाचा होता, कारण 10 तारखेपर्यंत हा जो हप्ता आहे हा जमा होणार असं सांगण्यात आलं होतं. मात्र तसं काही झालेलं नाही आहे. तर या कारणामुळे आपण नक्की काय अपडेट मिळाले, का उशीर होत आहे, काय कारण आहे, सगळी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात. तत्पूर्वी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचतील. तर आता पाहूयात यामध्ये निराधार योजनेअंतर्गत जी महत्त्वाची अशी अपडेट आहे. तर या अंतर्गत पाहू शकता, संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि दिव्यांग पेन्शन योजना यांचा मे महिन्यासाठीचा हप्ता हा कधीपर्यंत मिळणार. तर संजय गांधी निराधार अनुदान योजना अंतर्गत येणाऱ्या विधवा पेन्शन, वृद्धापकाळ पेन्शन, श्रावणबाळ योजना तसेच संजय गांधी आजारी व्यक्ती योजनेच्या लाभार्थ्यांना मे महिन्याचा हप्ता हा अद्याप वितरित झालेला नाही आणि राज्य शासनाकडून अद्याप अधिकृत शासन निर्णय GR जारी झालेला नसल्यामुळे वितरणामध्ये कोणतीही निश्चित तारीख जाहीर करण्यात आलेली नाही आहे. सध्या हयातीचा दाखला, जिवंत असल्याचा दाखला म्हणजेच जे प्रमाणपत्र आहे, लाईफ सर्टिफिकेट आणि लाभार्थी पडताळणी प्रक्रियेला विशेष महत्त्व दिलं जात आहे आणि शासन निर्णय आल्यानंतरच, म्हणजे शासन निर्णय जारी झाला आहे, मात्र नोटिफिकेशन पोर्टलवर आल्यानंतरच पुढील वितरण प्रक्रिया पूर्ण होणार असल्याची माहिती विभागीय स्तरावरून दिली जात आहे. तर दिव्यांग पेन्शनबाबतची महत्त्वाची माहिती पाहूयात. दिव्यांग पेन्शन योजने दिव्यांग पेन्शन योजनेसाठी मात्र राज्य शासन आणि मंत्रालय स्तरावरून निधी मंजूर करण्यात आलेला आहे. तर पाहू शकता 2 महत्त्वाचे अपडेट. आता शासन निर्णय कोणासाठी आला आहे, तर फक्त दिव्यांग कल्याण मंत्रालय अंतर्गत दिव्यांग निधी जो आहे, दिव्यांग पेन्शन जे आहे यासाठी जो निधी आहे मंजूर झालेला GR आलेला आहे. मात्र निराधार योजनाची बाकी लाभार्थ्यांसाठी आहे, यामध्ये श्रावणबाळ त्याचबरोबर आजारी व्यक्ती यांच्यासाठी हा GR आलेला नाही आणि तो सुद्धा लवकर येईल. तर पुढे पाहू शकता, जो GR आहे राज्य शासनाकडून मंत्रालय स्तरावर निधी मंजूर करण्यात आला असून आयुक्त कार्यालयाकडे ही रक्कम जी आहे हा निधी पाठवण्यात आला आहे आणि सामाजिक न्याय विभागाने कुबेर प्रणालीद्वारे निधी जो आहे हा हस्तांतरित केलेला आहे. तरी देखील अनेक लाभार्थ्यांना मागील महिन्यामध्ये एप्रिल महिन्यासाठीचे पैसे, पेन्शन जे आहे हे मिळालेले नाही. याचं मुख्य कारण म्हणजे पडताळणी, व्हेरिफिकेशन प्रक्रिया त्यांची प्रलंबित असल्या कारणामुळे मागील हप्ते हे थांबलेले आहेत, कारण पडताळणी ही पूर्ण नाही आहे. तर तुम्हाला तहसील कार्यालयात जाऊन तुमची पडताळणी पूर्ण करून घेणं आवश्यक आहे. त्याचबरोबर सगळं बरोबर असेल तर विचारणं आवश्यक आहे शासकीय अधिकाऱ्यांना की नक्की काय अडचण आहे, तुमचा हप्ता हा आलेला नाही आहे. लाभार्थीचं नाव जे आहे हे हटवलं, काही वेळेला लाभार्थ्यांचं नाव जे आहे हे यादीतून डिलीट झालेलं असतं. तहसील कार्यालयामध्ये जाऊन तपासणी करून ती दुरुस्ती करून घेणं आवश्यक आहे. नवीन यादी अपडेट केली जात नसेल तर तुमचा जो हप्ता आहे हा बंद होऊ शकतो. म्हणजे अगोदरच्या महिन्यामध्ये यादीमध्ये नाव नसेल तर पुढच्या महिन्यामध्ये सुद्धा पेन्शन ही बंद होऊ शकते. तर हे एक कारण आहे. मे महिन्यासाठीचा हप्ता सुद्धा उशिरा येणार आहे, कारण हयातीचं प्रमाणपत्र जमा करण्याचं काम, त्याचबरोबर अहवाल हा प्रलंबित आहे आणि तहसील कार्यालयाकडून अहवाल जो आहे लवकर पाठवण्याची विनंती ही केली जाऊ शकते. कारण जर झालं नाही प्रोसेस पूर्ण तर पुन्हा एकदा मे महिन्यासाठीचा हप्तासुद्धा उशिरा होऊ शकतो. या अंतर्गत DBT प्रक्रियेमुळे एकत्रित वितरणाची शक्यता सगळ्यात जास्त आहे. सामाजिक न्याय विभाग आणि संजय गांधी निराधार आणि दिव्यांग पेन्शन यांचे पैसे एकत्रित DBTद्वारे एकत्रित पद्धतीने जमा करण्याची प्रक्रिया ही तयारीत आहे. परंतु संजय गांधी योजनेचा शासन निर्णय अद्याप हा प्रलंबित आहे आणि अनेक तहसील व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून
पडताळणी अहवाल विभागाकडे पोचलेले नाही आहेत आणि यामुळे वितरण प्रक्रियेमध्ये विलंब होत आहे. संभाव्य वेळ जो आहे यानुसार सध्या कोणतीही अधिकृत तारीख ही जाहीर झालेली नाही आहे. मात्र दिव्यांग पेन्शनचा निधी विभागाकडून पोचलेला आहे आणि शासन स्तरावर ही प्रक्रिया सुरू आहे. म्हणजेच पडताळणी आणि हयाती प्रमाणपत्र पूर्ण झाल्यानंतरनं एकत्रित हप्ता हा खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता सगळ्यात जास्त आहे. आता लाभार्थ्यांनी काय केलं पाहिजे, तर लाभार्थ्यांनी हयातीचं प्रमाणपत्र जे आहे सादर झाले आहे का नाही ते चेक करा. नसेल झालं तर ऑनलाईन किंवा ऑफलाईन ते जमा करा. तहसील कार्यालयामध्ये जाऊन पडताळणी करा. तुमची सगळी कागदपत्र जी आहेत लेटेस्ट या वर्षासाठीची जमा झालीत का नाही. नसेल झाली तर लवकरात लवकर ती जमा करा. नाव जर तुमचं नसेल यादीमध्ये डिलीट झालं असेल तर त्वरित ते दुरुस्ती करून तुमची प्रक्रिया करून घ्या आणि तुमचं नाव पुन्हा यादीमध्ये ॲड झाल्याचं खात्री करून घ्या. मोबाईल नंबरवर बँक SMS DBT अपडेट जे आहे DBT स्टेटस हे चेक करा आहे किंवा नाही. आणि या कारणामुळे जर सगळ्याच बरोबर असेल तर लवकरच पुढच्या हप्त्यामध्ये तुमचा जो मे महिन्यासाठीचा हप्ता हा जमा होणार आहे. दुसरी विशेष गोष्ट म्हणजे पाहू शकता निराधार योजनेअंतर्गत निराधार शाखेमध्ये अशा पद्धतीचं नोटीस सुद्धा जारी करण्यात आली होती की एप्रिल आणि मे महिना दोन्ही महिन्यासाठीचा हप्ता जो आहे 10 तारखेपर्यंत दिला जाईल असं दिव्यांग कल्याण मंत्रालयाने दूरध्वनीद्वारे सांगितलं होतं. नोटीस मी मागच्या व्हिडिओमध्ये दाखवली होती. तर त्यानुसार ही प्रक्रिया होण्याची शक्यता आहे आणि कदाचित पुढच्या महिन्यामध्ये दोन्ही हप्ते दिव्यांग बांधवांची दिव्यांग पेन्शन जे आहे ही जमा होण्याची सगळ्यात जास्त शक्यता आहे. या संदर्भात ज्या काही महत्त्वाच्या अपडेट आपल्यापर्यंत पोचतील त्या सगळ्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचवण्याचं काम आपण असंच करणार आहोत. आणि यासाठीच मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.